नमस्कार. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. जो देश स्वतःचा इतिहास नीट लक्षात ठेवत नाही त्याला भविष्य काळात चाचपडावं लागतं असं म्हटलं जातं. पण जो देश इतिहासाचं विकृतीकरण करतो किंवा विकृतीकरणाचा प्रयत्न रोखत नाही त्याचं काय होतं हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असा प्रयत्न इतिहासामध्ये हिटलरने केला, असा प्रयत्न इतिहासामध्ये मुसोलिनीने केला आणि सध्या देशामध्ये रंगत चाललेल्या लोकसभा निवडणुका वातावरणाच्या निमित्तानेही असा प्रयत्न होताना दिसतो आहे. नुकताच घडलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरचा वाद हा त्याचंच उदाहरण आहे. म्हणूनच आज मी आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे सुप्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर सदानंद मोरे यांना. मोरे सरांचं लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक गाजलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा वेध घेणारं गरजा महाराष्ट्र हे पुस्तक त्यांचं लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि एक मान्यताप्राप्त आदरणीय इतिहासकार म्हणून ते ओळखले जातात. मला आज जाणून घ्यायचंय वल्लभभाई पटेलांवरून जो वाद चाललाय त्याच्यात किती तथ्य आहे, नेमका काय इतिहास आहे, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. मी थेट जाणार आहे पुण्याला डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडे. मोरे सर, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. जो देशामध्ये वाद चाललाय गेल्या काही दिवसांपासून तो तुम्ही ऐकताच आहात. या वादावर अनेक जण अनेक प्रकारे बोलतायत. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस याच्यामध्ये हा वाद चाललेला आहे. सरदार पटेलांचा वारसा कुणाकडे हा या वादातला प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदींनी हा वारसा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसवाले म्हणतायत की सरदार पटेल हे काँग्रेसवाले होते, काँग्रेसमधले होते, गांधीजींचे कार्यकर्ते होते. तुम्ही या सगळ्या वादाकडे कसं पाहताय? एक तर आपणच सुरुवातीला जे सांगितलं की आता निवडणुकीचं वातावरण आहे, निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, त्यामुळं अशा गोष्टी घडणं हे अपेक्षितच आहे आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येतं, परंतु ती मर्यादा ओलांडल्यानंतर दुर्लक्ष करू नये ही तेवढंच खरं आहे असं बघतो या गोष्टीकडे मी. नाही, मला विचारायचं आहे तुम्हाला की सरदार पटेलांचा वारसा ज्याचा वाद आता सुरू झालेला आहे, एका बाजूला भाजप आहे एका बाजूला काँग्रेस आहे, सरदार पटेलांचं इतिहासात स्थान काय आहे, हा वारसा म्हणजे नेमकं काय आहे? सरदार पटेल हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते, याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही कोणाचं. सरदार पटेल हे गांधीजींचे शिष्य होते, हा दुसरा मुद्दा आहे. आणि अखेरपर्यंत ते काँग्रेसचे एकनिष्ठ होते पक्ष म्हणून, किंबहुना काँग्रेसच्या संघटनेचे ते मुख्य होते. त्यामुळं वल्लभभाई, काँग्रेस आणि गांधीजी या तिघांना तुम्ही एकमेकांच्या पासून दूर करू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. म्हणजे मुळात वल्लभभाई हे वकील पेशानं, बॅरिस्टर झालेले आणि अतिशय उत्तम प्रॅक्टिस त्यांची चाललेली आणि साहजिकपणे त्या काळचे वकील ज्या पद्धतीने त्यांचा पेहरावा, त्यांचं सगळं वागणं बोलणं सुटाबुटामधलं, आणखीन त्यांचं ब्रिज खेळणं वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं त्यांनी गांधीजींच्या सहवासात ते आल्यानंतर सोडून दिलं आणि पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो देशी अशा प्रकारे बनले. आणि त्यामुळं गांधीजींच्या संपूर्ण चळवळीमध्ये वल्लभभाई हे गांधीजींचे सेनापती म्हणूनच काम करायचे, असा त्यातला मुद्दा आहे. बरोबर आहे. म्हणजे वल्लभभाई पटेल हे गांधीजींचे सेनानी होते असं तुम्ही म्हणताय. पण नरेंद्र मोदींचं आणि त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की वल्लभभाई पटेल हे हिंदुत्ववादी होते, ते काँग्रेसमध्ये असले तरी, आणि हिंदूंचे रक्षण करते होते. या विधानात काही तथ्य आहे का? नाही, हे पाहू, एक तर गोष्ट अशी आहे की काँग्रेस हा खूप लोकांचा पक्ष आहे आणि त्या सगळ्याच लोकांचं प्रत्येक बाबतीत एकमत असेलच असं काही सांगता येत नाही. काही बाबतीमध्ये आपण डिफरन्स ऑफ ओपिनियन हे मान्य करतो. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कदाचित वल्लभभाई आणि नेहरू उदाहरणार्थ यांच्यामध्ये थोडाफार फरक झाला असेल. म्हणजे ते मोठे लोक होते, स्वतः त्यातला प्रत्येक जण जॅन्ट म्हणतो आपण अशा प्रकारचा होता. पण त्याचा अर्थ असा नाही की वल्लभभाई, काँग्रेस आणि नेहरू आणि गांधीजी यांची जी एक काँग्रेसची म्हणून जनरल पॉलिसी होती त्यापेक्षा यांचं मत वेगळं होतं असं म्हणता येत नाही. अंतर्गत ज्याला आपण म्हणूयात की प्रमाणात काहीतरी फरक असू शकेल, परंतु जणू काही ते काँग्रेसचे नव्हते आणि ते हिंदुत्ववादी होते असं जर कुणी म्हणत असेल ना तर इतिहासाला ते सोडून होईल, इतिहासाची प्रतारणा होईल असं मी म्हणेन. पण सर,
जो विरोधकांचा आरोप आहे की काँग्रेसने वल्लभभाईंवर अन्याय केला आणि फक्त गांधी नेहरू घराण्याची तळी उचलून धरली, या आरोपात तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि असं पहा, वल्लभभाईंच्या मृत्यूपर्यंत वल्लभभाई हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांचं स्थान 2 नंबरचं होतं, दुसऱ्या क्रमांकाचं होतं. आणि लोक त्यांना नेहरूंच्या इतकंच मान देत. आणि दुसरं म्हणजे काँग्रेस संघटनेवर त्यांची मजबूत पकड होती. पंडित नेहरूंची लोकप्रियता वादातीत होती, परंतु काँग्रेस संघटना ज्याला म्हणतो पण काँग्रेस पक्ष ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती काँग्रेसच्या संसदीय मंडळावरती वल्लभभाईंचंच वर्चस्व होतं. त्यामुळे हा प्रश्न उद्भवतोच कुठे मुळात. आणि मी म्हणालो ते काही मतभेद काही प्रमाणामध्ये असतात, सगळ्या पक्षांमध्ये असतात. आता आपण भाजपचं जरी उदाहरण घेतलं तरी अटलजी आणि अडवाणी यांच्यामध्ये मतभेद होते की नव्हते? होते, आहेत सुद्धा. बलराज मधोक आणि बाकीचे लोक होते की नाही मतभेद? होते. त्यामुळं एखाद्या पक्षामध्ये काही इकडं तिकडं भांडी वाजली की ताबडतोब इतका मोठं त्याचं भांडवल करायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. सगळ्या पक्षांमध्ये आहे, कम्युनिस्टांमध्ये आहेत मतभेद अंतर्गत काही प्रमाणामध्ये. कुठे नाहीत तेवढं सांगा ना मला. सर, हे बरोबर आहे, मतभेद सर्वच पक्षात आहेत. तसे वल्लभभाई आणि पंडित नेहरूंमध्ये वैयक्तिक नव्हे तर वैचारिक मतभेद होते. पण मला सांगा, गांधीजींनी पंतप्रधानपदी निवड करताना पंडित नेहरूंचीच निवड केली, वल्लभभाईंची नाही, याचं कारण काय? हा, याचं तुम्हाला मी कारण सांगतो की हे पाहता, वल्लभभाई आणि गांधीजी आणि नेहरू हा आपण जर त्रिकोण मानला, मी थोडं वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करीन, तर हे जे तिघजण होते त्यांच्या संबंधाची तुम्हाला कोणाशी तुलना करता येईल? माझ्या समजुतीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे आपल्याला महाभारतामध्ये कुंतीचे 3 पुत्र होते, एक युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तसं गांधी, नेहरू आणि पटेल, म्हणजे कसं की गांधीजी हे जणू काही युधिष्ठिर आहेत, धर्मराज आहेत, अर्जुनाचं स्थान नेहरूंचं आहे आणि भीमाचं स्थान पटेलांचं आहे. अशी एकदा जर आपण अॅनॉलॉजी घेतली तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा बरोबर होईल. भीम काही पराक्रमात कमी अशातला भाग नाही. इतकंच नव्हे तर 100 कौरव विरुद्ध पांडव यांचं जेव्हा युद्ध झालं त्या युद्धामध्ये 99 कौरव एकट्या भीमाने मारलेले आहेत प्रत्यक्षामध्ये. अर्जुनाच्या हातून एकही कौरव मिळाला नाही. तरी देखील महाभारताचा नायक कोण असं जर आपल्याला विचारलं कोणी तर आपण काय म्हणतो? अर्जुन आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप मतभेद झालेले आहेत, पांडवांच्या मध्ये अगदी हमरीतुमरीवरती आलेले आहेत. पण त्यामुळं पांडव हे वेगळे झाले आपापसामध्ये आणि कुणी पांडव कौरवांना जाऊन मिळाला असं होत नाही. तो पांडवांच्या अंतर्गत पक्ष राहतो. तसं काँग्रेसच्या अंतर्गतचा मुद्दा आहे की नेहरू आणि पटेल आणि गांधी यांचं कुठे पटत होतं किंवा नव्हतं, कुणी कोणाला प्रेफरन्स दिला, हा बाहेरच्या लोकांनी तिथं डोकवण्याचा मुद्दाच उद्भवत नाही ना. तरीही लोकशाहीमध्ये ते करू शकतो आपण. पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा ही राजकारणातली मंडळी म्हणतात तेव्हा राजकीय हेतूने प्रेरित होऊन म्हणतात. म्हणून आपण ते आक्षेपार्ह मानतो. एरवी एखाद्या अभ्यासकाने जर सांगितलं की असं असं आहे, आपण ती गोष्ट अभ्यास म्हणून पाहतो. आता इथे काय झालेलं आहे, अभ्यास बाजूला राहिला आणि त्याचा आपल्या पक्षासाठी कसा उपयोग करता येईल अशा पद्धतीने लोक पाहायला गेले आहेत. परंतु त्यांची तुलना निश्चितपणे या तिघांशी करता येईल असं मला वाटतं. चांगला मुद्दा तुम्ही मांडलात सर, की महाभारताशीच थेट तुलना केलीत आणि अर्जुन हा महाभारताचा नायक आहेत. तसे स्वातंत्र्योत्तर भारताच्या एकूण जडणघडणीचे नायक हे पंडित नेहरू होते. पण माझा जो प्रश्न होता मुळात तो मी पुन्हा विचारतो की महात्मा गांधींनी अत्यंत विचारपूर्वक नेहरूंची पंतप्रधान पदासाठी निवड केली आणि वल्लभभाई पटेलांनीही त्याला समर्थन दिलं, याची कारणं काय आहेत? अगदी अगदी ही गोष्ट अगदी सत्य आहे. पहिला मुद्दा असा आहे की नेहरू काय किंवा पटेल काय हे गांधीजींच्या अर्ध्या वचनामध्ये होते. समजा गांधीजींनी सांगितलेली एखादी गोष्ट पटली नाही, एखादी गोष्ट, तरी देखील गांधींच्यावरची निष्ठा आणि गांधी चुकत नाहीत, गांधी बरोबर आहेत याच्याबद्दल त्यांना खात्री असायची. त्यामुळं समजा असं नेहरूंनी सांगितलं असतं की गांधी पंतप्रधान होतील तर वल्लभभाईंनी ऐकलं असतं आणि वल्लभभाईंना होते असं म्हटलं असतं तर ते नेहरूंनी ऐकलं असतं. हा मुळात त्या तिघांच्या संबंधाचा मुद्दा आहे. आणि गांधीजींनी तुम्ही म्हणता ती तशी निवड का केली असेल याची जी काही कारणं आहेत ना, त्याच्यामधला एक मुद्दा आहे की आपण जरी भारत म्हणतो, भारताचं स्वातंत्र्य म्हणतो, तरी सुद्धा भारत हा असा एक स्वतंत्र देश नाहीये. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तो जगामधल्या अनेक स्वतंत्र राष्ट्रांच्या पैकी एक राष्ट्र असणार होतं. इतर राष्ट्रांशी त्याचे संबंध असणार होते. तर गांधीजी हे नेहमी आता या वेळेला जेव्हा स्वातंत्र्य लढा चालू होता, स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, तेव्हा आपलं सगळं लक्ष आपल्या देशावरती केंद्रित झालेलं होतं. परंतु एकदा तो स्वतंत्र झाला रे झाला तेव्हा मग तो असा अलगपणे पाहून चालणार नाही. त्या सगळ्या राष्ट्रांच्या
मध्ये तो कुठेतरी आहे, एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळं नेहरूंची आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण ही अधिक होती. नेहरूंना भारताच्या बाहेर अधिक ऍक्सेप्टेबिलिटी होती. या गोष्टींचा जर विचार केला तर नेहरू हे अधिक चांगले पंतप्रधान ठरतील असं गांधीजींना वाटलं असावं. आणि आपण पाहतो ना की अंतर्गत कारभार जो आहे त्याच्यावरती वल्लभभाईंचं वर्चस्व म्हणजे गृह खातं आणि बाहेरचा कारभार जो आहे त्याच्यावरती नेहरूंचं. अशा प्रकारे हे मॅनेज झालेले आहे आणि ते अत्यंत स्वभावाला धरून आहे दोघांच्या तिघांच्या आणि एकूणच इतिहासक्रमाला धरून आहे असं मला वाटतं. सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक असं सांगतात की गांधीजींच्या या निर्णयावर वल्लभभाई पटेल नाराज होते, हे खरं आहे का? नाही, हे त्या काळामध्ये अशा प्रकारच्या गॉसिप्स नेहमी द्यायच्या. परंतु हे तुम्हाला सांगतो की मतभेद झाले होते, परंतु मतभेद पंतप्रधान कुणी व्हायचं याचा नव्हता मतभेद. पंडितजींना जर नेहरूंनी मान्य केलं पंतप्रधान म्हणून तर त्याच्याबद्दल तक्रार नसायची. तक्रारी थोड्याफार ज्या होत्या त्या काही धोरणात्मक मुद्द्याबद्दल होत्या. उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं की आता आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नेहरूंचा कल डावीकडे झुकलेला होता, हे सगळे लोक जाणतात. आणि कारण त्यांना आंतरराष्ट्रीय पद्धतीने राजकारण करायचं होतं. याच्या उलट वल्लभभाई जेव्हा आतल्या गोष्टींकडे लक्ष देत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं की कम्युनिस्टांना जर आपण काही थोडंफार झुकतं माप दिलं तर त्याचा परिणाम ते संप वगैरे करणार, मग आपल्या देशातली नव्याने स्वतंत्र झालेल्या देशातल्या उद्योगावरती त्याचा परिणाम होणार आणि हे आपल्याला परवडणार नाही. म्हणून एका बाजूला असं दिसतं आपल्याला की नेहरू थोडे डावीकडे करतात तर त्यांना देशाच्या दृष्टिकोनातून उजवीकडे थोडं आणण्याचं काम हे वल्लभभाई करतात. आणि हा बॅलन्स आहे. मी तर उलट असं म्हणेन की गांधीजींनी या दोन नेत्यांना आपला डावा उजवा हात करून या संपूर्ण राजकारणामधला समतोल साधलेला आहे. म्हणजे ही त्यांची मुत्सद्दीगिरी दिसते मला याच्यामध्ये की कुणी एका टोकाला जाऊ शकत नाही. नेहरू जरी डावीकडे कळले तरी फार अति डावीकडे जाऊ शकत नाहीत. वल्लभभाई त्यातल्या त्यात उजवीकडे समजा थोडेफार असले तरी सुद्धा ते फार उजवीकडे जाऊ शकत नाही. कारण शेवटी देशहित, मी असं म्हणेन आणि हा शब्द मी मुद्दाम जाणीवपूर्वक वापरतो की वल्लभभाईंच्या एकूण राजकारणाला, राजकीय दृष्टीला, राजकीय तत्वज्ञानाला मी असं म्हणेन की तो प्रॅक्टिकल नॅशनलिझम होता. नेहरूंच्या याच्यामध्ये एक सैद्धांतिक, ज्याला आपण म्हणतो आयडिओलॉजिकल पोझिशन जास्त दिसते. पटेलांचं काय होतं की मुख्य मुद्दा म्हणजे देश चालवायचा आहे. मग चालवताना कुठल्याही एखाद्या भूमिकेवरती जर भर दिला आपण तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून तात्विक भूमिका असते, प्रत्येकाला काहीतरी असते, परंतु ती कितपत ताणायची आणि प्रॅक्टिकल मुद्द्यांच्यावरती किती भर द्यायचा हा विवेक हा वल्लभभाईंच्याकडे होता. म्हणून वल्लभभाई, मी असं म्हणेन की ते डावीकडे जरी नव्हते तरी त्याचा अर्थ ते भांडवलशाहांचे हस्तक होते असं अजिबात धरता येत नाही. दुर्दैवानं आपल्याकडे काही लोक टोकाला राहणारे असतात नेहमी. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, प्रभाकर वैद्य हे एक मोठे अभ्यासक होते डाव्या विचारसरणीचे. त्यांचं पुस्तक आहे वल्लभभाईंच्यावरती आणि त्याच्यात त्यांनी असं जणू काही दाखवलेलं आहे की वल्लभभाई हे भांडवलदारांचे हस्तक होते. वल्लभभाईंचं म्हणणं असं होतं की अरे बाबा, आपल्या नवीन देश आहे, गरीब देश आहे, अगोदर उत्पादन करू द्या ना. उत्पादन झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो, कोणाला किती पैसे जातील, कामगारांना किती मिळतील, भांडवलदारांना किती मिळतील. मुळात संप वगैरे जास्त झाले आणि उत्पादनाचीच प्रक्रिया जर खंडित झाली तर आपण करणार काय पुढे, हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे. म्हणून वल्लभभाई हे प्रॅक्टिकल नॅशनलिस्ट होते, व्यावहारिक राजकारणी होते, राष्ट्रवाद त्यांचा होता असं मला वाटतं. मी आता आपल्या स्वातंत्र्याकडे येतो. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली झाल्या, फाळणी झाली होती देशाची. या दंगलीच्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका काय होती? कारण त्या भूमिकेविषयी सुद्धा वाद घातला जातोय आणि हिंदुत्ववादी असं म्हणताय पटेल हे हिंदूंच्या बाजूंचे होते. ही परिस्थिती ते जे सांगतायत ती बरोबर आहे का? आता काय, मी तुम्हाला मागाशी म्हणालो की हिंदुत्ववाद्यांच्या मध्ये खूप शेड्स आहेत. एक अतिरेकी हिंदुत्ववादी आहेत खूप टोकाचे, एक मध्यम मार्गी हिंदुत्ववादी आहेत दुसरे, आणि एक मवाळ हिंदुत्ववादी असे आहेत. तर कदाचित काही काही वेळेला पटेलांचा मवाळ हिंदुत्ववाद्यांशी, मध्यम मार्गी हिंदुत्ववाद्यांशी संपर्क असायचा. पटेल हे राष्ट्रीय विचार करायचे नेहमी आणि हिंदुत्ववादी पक्ष जरी झाले तरी ते राष्ट्राचा भाग आहेत. त्यांना डावलून तुम्हाला राजकारण करता यायचं नाही. म्हणून कदाचित श्यामाप्रसाद मुखर्जी, पटेल यांच्यामध्ये कॉरस्पॉन्डन्स असायचा आणि श्यामाप्रसाद सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होतेच ना. त्यामुळे त्याच्यावरनं तुम्ही एकदम त्यांना हिंदुत्ववादी म्हणून सांगताय असं होणार नाही. तर हा जो मुद्दा आहे की कोणत्या वेळेला कुठे आणि कोणाशी हे असणार आहे, म्हणून मी तोच परत मुद्दा सांगतो की राष्ट्रहितासाठी जे काही योग्य आहे
आता राष्ट्रहितासाठी समजा काही वेळेला हिंदूंना तुरुंगात टाकायला लागलं म्हणून तो हिंदूंच्या विरुद्ध होत नाही, काही वेळेला मुसलमानांना तुरुंगात घातलं म्हणून तो माणूस मुसलमानांच्या विरुद्ध होत नाही, हे आपण समजून घ्या. आणि झालं कसं होतं, त्या काळातले काही गुंते आपल्याला समजून घेतले पाहिजेत की फाळणीचं पर्यवसान शेवटी महात्मा गांधींच्या हत्येमध्ये झालं, हे आपण सगळं जाणतो. आता ही हत्या कुणी केली, तर ही हत्या करण्यामागे हिंदुत्ववादी लोक होते. आता सगळे हिंदुत्ववादी एकच मापाचे आहेत का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा वल्लभभाईंनी असं पाहिलं की हिंदुत्ववाद्यांच्या मधला जो समजूतदार मवाळ गट आहे त्याला जर आपण थोडंसं तुस्कारलं आणि त्याला राष्ट्रकार्याकडे लावलं तर बघूयात काय होतं ते. त्या पद्धतीने कदाचित त्यांनी काही गोष्टी केल्या असतील, ह्या त्यांनी जरूर केल्या. परंतु त्याचा अर्थ म्हणजे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, रादर तुम्हाला मी दोन गोष्टी सांगतो निखिलजी. एक गोष्ट अशी आहे की हा जो गांधीजींची नेमकी हत्या केली ती कुणी केली, तर हे दोन मुख्य गट हिंदुत्ववाद्यांच्या मध्ये होते. एक सावरकरांची हिंदू महासभा आणि दुसरा गट म्हणजे गोवळकर गुरुजींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तर तो काळ असा होता की ह्या दोन संघटनांच्या मध्ये मतभेद झालेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो इतक्या टोकाला जाण्याच्या मताचा बहुतेक नसावा, याच्या उलट हिंदुत्ववादा हा दुसरा जो हिंदू महासभेचा आहे ते लोक होते आणि त्याच्यात परत नथुराम गोडसेचा गट हा अति टोकाचा असं म्हणता येईल. तर या गटाने ती हत्या घडवली. आता या गटाने हत्या घडवल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की संघावरती तेव्हा बंदी आली आणि मग पटेलांनी सुरुवात केली इन्व्हेस्टिगेशन, कोण कुठे गुंतलेला आहे, कोणाचे हात किती त्याच्यामध्ये आहेत. मग त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की सर्वच हिंदुत्ववादी त्याच्यामध्ये नसावेत, जे काही आहेत त्यांना पकडलंच पाहिजे. मग त्याप्रमाणे सावरकर आणि त्यावेळेच्या संशयानुसार या मंडळींना पकडलं, नथुरामला पकडलं, आपटेला पकडलं, गोडसेला म्हणजे करकरेंना पकडलं. हे सगळं झालं, तो खटलाही झाला. आता या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी घडण्यासाठी पटेल हे गृह खात्याचे मुख्य असल्यामुळं ह्या त्यांच्याच मार्फत झालेल्या आहेत ना, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हिंदुत्ववाद्यांच्या या गटाला पटेल कधीही आवडले नाहीत. इतकंच नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितलं तर, पटेल गेल्यानंतर हिंदू महासभेच्या एका अधिवेशनामध्ये पटेलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारा ठराव सुद्धा येऊ दिला गेला नाही. नाभा खरे हे त्या काळचे एक मुख्य हिंदू महासभेचे नेते होते, त्यांचं ठराव येऊ दिला नाही. याचा अर्थ काय होतो, खऱ्यांचं असं स्टेटमेंट आहे की हे एकाच प्रकारचे लोक आहेत, पटेल काय नेहरू काय, त्यांच्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही, हे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत. तेव्हा हे आपण पाहिलं पाहिजे की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणाला कोणती कृती करायला लागली. एकमेकांची कार्बन कॉपी असायचं काहीच कारण नाही पटेलांनी आणि नेहरूंनी, त्यांच्यात मतभेद असायचं असू देत. मी तेच तुम्हाला म्हणालो की आडवाणी आणि वाजपेयीमध्ये होते ना मतभेद, त्याच्यामुळे आपण असं कधीच म्हणत नाही की उदाहरणार्थ वाजपेयी हिंदुत्ववादी नव्हते म्हणून. तोच न्याय इथेही लावला पाहिजे असं मला म्हणायचं या ठिकाणी. मला या गांधी हत्येच्या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे की गांधी हत्येनंतर सरदार पटेलांनी गृहमंत्री म्हणून संघावर सुद्धा बंदी घातली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर. त्यावेळी त्यांनी गोळवळकर गुरुजींना जी पत्र लिहिली आहेत त्याच्यामध्ये गांधी हत्येच्या निमित्ताने विषारी वातावरण किंवा गांधी हत्येसाठी पोषक असं विषारी वातावरण तयार करण्यासाठी संघाला दोष दिलाय, हे खरं आहे का? हो, सुरुवातीच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो त्यातल्या काही स्टेप्स आहेत आणि ज्याच्यामुळं स्वतः पटेल अशा प्रकारच्या विचारसरणीचे असावेत किंबहुना पटेलांचं या लोकांना सहाय्य असावं असा देखील संशय घेणारे त्यावेळेला लोक होते ना. मी तुम्हाला सांगतो बी सुंदरय्या होते कम्युनिस्ट पक्षाचे, नंतर आपले जयप्रकाश नारायण, त्यांनी सुद्धा सुरुवातीला पटेलांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केलेला आहे की पटेलांनी पुरेसं संरक्षण दिले नाही, म्हणजे जणू काही असं सूचित व्हावं की पटेलांचा सुद्धा या लोकांना आशीर्वाद आहे. इतक्यापर्यंत गोष्टी गेल्या, परंतु ते तसं नव्हतं, हे लक्षात घ्या. मग झालं काय त्याचा पुढचा परिणाम, पटेलांनी जेव्हा गृह खात्याच्या मार्फत त्याची चौकशी केली नीट, तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की सगळ्याच हिंदुत्ववाद्यांना याच्यामध्ये होऊ शकत नाही आपण. काही हिंदुत्ववादी निश्चितपणे त्याच्यामध्ये आहेत, त्यांना ठेवायचं आणि बाकीच्यांना बाजूला काढायचं. याच्यावरनं त्यांचा आणि नेहरूंचा काही मतभेद झाला होता, हे मी तुम्हाला सांगतो. आणि मग शेवटी त्याची परिणती काय झाली, त्याची परिणती अशी झाली की आपल्याला कल्पना की संघावरती बंदी घातली होती. पुढे संघाच्या नेत्यांनी पटेलांना असं आश्वासन दिलं की आमची संघटना राजकीय संघटना नाही, राजकारणात पडणार नाही, ती सांस्कृतिक संघटना आहे, सामाजिक संघटना आहे आणि तसं त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं आहे. आणि त्या मुद्द्यावरती मग संघावरची बंदी उठवली. या कॉन्टेक्स्टमध्ये नेहरूंच्या आणि पटेलांचे काही मतभेद झाले नव्हते का, तर जरूर झाले होते. परंतु शेवटी निर्णय घेताना हा एक सगळ्यांचा निर्णय असतो, तो मंत्रिमंडळाचा निर्णय असतो आणि त्याला अंतिमतः पंतप्रधान जबाबदार असतात. ही जर आपण आपला ढाचा पाहिला लोकशाही संघराज्याचा तर ही गोष्ट दिसून येईल. सर, मला हा प्रश्न पुन्हा अशासाठी अधोरेखित करायचा आहे की वारंवार असं सांगितलं जातं की गांधी हत्येशी रासो संघाचा थेट संबंध नव्हता, नथुराम हा काही संघाचा सदस्य नव्हता. पण सरदार पटेलांचा जो पत्रांचा व्हॉल्यूम प्रसिद्ध झालाय त्याच्यामध्ये त्यांनी गुरु गोळवलकरांना लिहिलेलं एक पत्र आहे
आणि त्याच्यात जे विषारी वातावरण तयार केलं ते संघासारख्या संघटनेमुळे निर्माण झालं असं थेट त्यांनी म्हटलंय. हे खरं आहे का? हो, म्हटलंय ना, हे खरं आहे ना. ह्या सगळ्या लोकांनी मिळून ज्या पद्धतीने प्रचार केला त्या प्रचाराची अंतिम परिणती म्हणजे हे पहा, गांधींच्या हत्येला जबाबदार असण्यासाठी तुमच्या हातात पिस्तूल पाहिजे असं नाही, तुम्ही कोणाला तरी ऑर्डर दिलीच पाहिजे असं नाही. एकूण ज्या पद्धतीने वातावरण निर्माण होत होतं, मग त्यात खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत जवळजवळ जे लोक गांधींच्या एकूणच विचारांना विरोध करीत होते त्या प्रत्येकाला 1%, 2%, 10% अशी जबाबदारी घ्यावी लागेल ना. कोणाची जबाबदारी फक्त नैतिक असेल, कोणाची प्रत्यक्ष सहभाग असेल, तेव्हा हे वातावरण जे होत होतं ते पटलेलं मान्य आहे. सर मला आता मान्य आहे सध्याच्या म्हणजे ह्या लोकांनी उत्पन्न केलं हे मान्य आहे त्यांना. एकूणच इतिहासाचं विकृतीकरण करण्याची प्रवृत्ती राजकीय शक्तींमध्ये वारंवार आढळते. म्हणजे त्या डाव्या बाजूच्या राजकीय शक्ती असतील किंवा उजव्या बाजूच्या, अशा प्रकारे विकृतीकरण का केलं जातं? असंच विकृतीकरण हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांनी केलं होतं का? भारताच्या संदर्भामध्ये तुम्ही याकडे कसं पाहताय? असं आहे की प्रत्येक देशाची एक परिस्थिती असते आणि त्या देशामध्ये जेव्हा काही एक राजकीय पेचप्रसंग उत्पन्न होत असतात, राजकारण पुढे जात असतं, तेव्हा काही लोक अशी भूमिका घेतात की ज्या भूमिकेमुळं एकूण लोकांचं मत आपल्या बाजूला त्यांना वळवता येईल. मग या दृष्टिकोनातून मग ते प्रचाराची राळ उडवतात. मग ती भले स्टॅलिन सारख्या माणसाने रशियात उडवली असेल किंवा हिटलरनी जर्मनीत उडवली असेल, मुसोलिनीने इटालीत उडवली असेल, तर हे सगळीकडे घडतं. म्हणजे भारताचं त्याला अपवाद असायचं काही कारण नाही. त्यामुळे विशेषतः जर निवडणुका जवळ आल्या तर अशा प्रकारचा प्रचार करणं, अशा प्रकारचा इतिहास लिहिणं आणि लोकांना आपल्याकडे खेचून घेणं हा एकूण त्यांच्या टॅक्टिक्सचाच भाग असतो आणि ह्या गोष्टी घडतात, आपल्याकडे घडत आहेत, हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. त्याच्यामुळं हे जे कोणी लोक सांगतात त्यांच्या बरोबर वाहवत न जाता आपण आपला विवेक शाबूत ठेवून त्यातलं जे योग्य आहे, पुराव्याला धरून आहे, कन्फर्म होऊ शकणार आहे ते आपण जरूर स्वीकारू. परंतु जर कुणी केवळ प्रचारापोटी असा जर उल्लेख करायला लागला, डिस्टॉर्शन करायला लागलं, तर सामान्य लोक सुद्धा त्याला फारसं महत्व देत नाही, हे लक्षात घ्या. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा प्रकारे इतिहासाचं विकृतीकरण महाराष्ट्रातही होताना दिसतंय. मला आठवतं तुम्ही मध्यंतरी साधना साप्ताहिकामध्ये एक अतिशय मार्मिक असा लेख लिहिला होता आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन, नव महाराष्ट्र सदन उभं झालं तेव्हा तिथे टिळकांचा पुतळा नाही या निमित्ताने तुम्ही लिहिला होता. महाराष्ट्रात सुद्धा इतिहासाचं असंच विकृतीकरण होत आहे का? नाही, महाराष्ट्राने आपत का होऊन असावं? महाराष्ट्रातले लोक सुद्धा भारतातलेच आहेत ना. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आजपासून होत नाहीत, खूप पूर्वीपासून होत आहेत. म्हणजे आपल्याकडे जर आपण पाहिलं की काही इतिहासकार जे आहेत किंवा इतिहास अभ्यासक आहेत इतिहासाचे, ते हिंदुत्ववादी आहेत, काही उजव्या पद्धतीने लिहिणारे आहेत, काही कम्युनिस्ट आहेत, काही सेक्युलर आहेत आणि सेक्युलरिझमचा सुद्धा काही लोक एका टोकाला जाऊन कुठल्या तरी एका गटाची बाजू घेऊ इच्छितात. आता या सगळ्या गटातटांच्या याच्यामध्ये इतिहासाचं विकृतीकरण होतंच. कधी कधी ते अजाणतेपणाने होतं, कधी कधी ते ठरवून होतं. ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता मी असं समजतो, संशयाचा फायदा आपण देऊयात लोकांना की कदाचित त्यावेळेच्या महाराष्ट्रातल्या धुरीण लोकांना लोकमान्य टिळकांचं महत्व लक्षात नसेल आलं. एक खूप दबाव होता की एक खूप दिवस लांबलेलं काम आहे, लवकर तयार करा, त्याच्यामध्ये कदाचित झालं असेल. परंतु मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची जी आयडेंटिटी भारतामध्ये एस्टॅब्लिश झाली आधुनिक इतिहासामध्ये, तिची सुरुवात तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या पासून करावी लागते ना. भारतामध्ये जेव्हा लोक महाराष्ट्राकडे पाहायला लागले तेव्हा लोकमान्य टिळक हे अखिल भारतीय पातळीवरचे पहिले नेते होते, लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या अगोदरचे जे राजकीय नेते होते ना ते त्या प्रदेशापुरते मर्यादित होते. परंतु सगळ्या भारताला अपील होऊ शकणारा असा पहिला माणूस कोणता, तर तो लोकमान्य टिळक आहे. आणि हे का झालं अपील, तर त्यांनी ब्रिटिश सत्तेला सरळ सरळ आव्हान दिलं. म्हणून अगदी ब्रिटिशांच्या मधले मोठमोठे जे लोक होते, व्हॅलेंटिन चिरोल सारखे, त्यांनी हे मान्य केलं की लोकमान्य टिळक म्हणजे भारतातल्या असंतोषाचे हे जनक आहेत, यांच्यामुळे हा लढा पुढे चाललेला आहे. त्यामुळे टिळकांना वगळून महाराष्ट्राची आयडेंटिटी आपण नेऊ शकत नाही. आता एक गोष्ट मी मानतो की टिळकांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य असतील का, असणार नाहीत. प्रसंगी टिळकांनी कधी कधी प्रतिगामी लोकांची हातमोडणी केलेली दिसते का, नाही दिसते. तर ते नेमकं काय झालं, कधी झालं, त्याचा कॉन्टेक्स्ट कोणता, त्याचे कंपल्शन्स कोणते होते, हे सगळं पाहिलं पाहिजे आणि त्या व्यापक विचार पर्स्पेक्टिव्ह मध्ये पाहून मग आपण ठरवलं पाहिजे.
तुम्ही टिळकांच्या याच्यामधून किती मार्क वजा केले आणि आपल्याला करावे लागतात, म्हणजे वेदोक्त प्रकरणामध्ये समजा काही केले, आणखीन कुठल्या याच्यामध्ये काही केले, तरी टिळकांचे गुण इतके आहेत की ते त्यांचा पुतळा महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून बसवलाच पाहिजे. ते तुम्ही निष्कर्ष टाळू शकत नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर अशी ही जी मोठी रांग आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपुरुषांची, त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक सुद्धा येतातच. पण सर मला सांगा की प्रत्येक महापुरुषाला जातीमध्ये, प्रांतामध्ये कोंडून ठेवण्याची वृत्ती वाढते, या वृत्तीला काय म्हणाल? हा एक शॉर्टकट आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा आपली विचारसरणी बाहेर न्यायची असते तेव्हा दोन मार्ग असतात. एक शांतपणे, काय म्हणतात त्याला, धीम्या गतीनं परंतु विश्वासपूर्वक असं करणं, त्याला वेळ लागतो आणि तितका हल्लीच्या काळात लोकांना दम असत नाही. दुसरा मार्ग कोणता की शॉर्टकट काहीतरी करायचा, मग कोणाची काहीतरी चारित्र्य आणून करायचं, त्याच्या आयुष्यातल्या एखाद्याच गोष्टीवरती पेक्षा जास्त भर द्यायचा, हा शॉर्टकट आहे. आणि आपला देश दुर्दैवानं हा जातीग्रस्त देश असल्यामुळं जातीच्या नावानं केलेली आव्हानं ही फार लवकर अपील होतात लोकांना आणि याला कुणीच आपवत नाही. त्याच्यामुळे मोठमोठ्या लोकांना सुद्धा पहिल्यांदा सुरुवात करताना आपल्या जातीचा आधार घ्यायला लागलेला आहे आपल्या देशामध्ये. मग त्याला टिळकांचं आपत असण्याचं कारण नाही, हे लक्षात घ्या. याला आपत फक्त गांधीजींचं आहे. आणि गांधीजी हे का करू शकले? गांधीजी हे यासाठी करू शकले की गांधीजींच्या कार्याची सुरुवात झाली दक्षिण आफ्रिकेत. दक्षिण आफ्रिकेत जाती जातीवरून भांडायला भारतातल्या लोकांना स्कोपच नव्हता, कारण तिथलं जे सरकार होतं ब्रिटिशांचं ते सगळ्या भारतीय लोकांना काळे म्हणून एकच नजरेने पाहायचं. त्यामुळे आपले सगळे जातीय भेद बाजूला ठेवून, धार्मिक भेद बाजूला ठेवून तिथले हिंदू, मुसलमान, गुजराती, कन्नड सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे गांधीजी हा असा माणूस होता की त्यांनी बाहेर राजकारण करायला सुरुवात केल्यामुळं त्यांना हा जातीयतेचा फटका सुरुवातीला बसला नाही. त्याच्यामुळे गांधीजी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा सगळ्यांचे नेते म्हणून झाले. तसं बाकीच्यांच्या बाबतीत घडलेलं नाही. बाकीच्यांना पहिल्यांदा आपल्या जातीचे 4 लोक गोळा करणे, मग इतर जातींचा विश्वास संपादन करणे, असे टप्पे ते त्यांना जावं लागलं पुढं. ह्या त्यांचाही नाही आहे ना, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण आजच्या पर्स्पेक्टिव्हनी जर पूर्वीच्या लोकांचं मूल्यमापन करायला लागलो तर पंचायत होईल असं मला वाटतं. सर मी अगदी अलीकडे येतो, म्हणजे अगदी नरेंद्र मोदींपर्यंत येतो. पुन्हा एकदा मोदींच्या निमित्ताने इतिहास जागवला जातोय. अगदी तक्षशिला भारतात आहे की पाकिस्तानात इथपर्यंत वाद निर्माण झाले आहेत. आणि मोदींचं राजकारण किती गुंतागुंतीचं आहे हे सर्व सांगत असताना सुद्धा देशातले उच्च मध्यमवर्गीय, शहरी मध्यमवर्गीय आज मोदींकडे एक उगवता नेता म्हणून पाहत आहेत, एक प्रबळ नेतृत्व म्हणून पाहत आहेत. आणि यामध्ये जर देशातलं सगळ्यात मोठं नाव घ्यायचं तर भारतरत्न लता मंगेशकर यांचं घेता येईल. अलीकडेच त्यांनी असं म्हटलं की आम्हाला सर्वांना मोदी हे पंतप्रधान म्हणून हवे आहेत. याचा अर्थ कसा लावायचा की एका बाजूला मोदींच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उभी केली जात आहेत, दुसऱ्या बाजूला लता मंगेशकर यांच्यासारख्या महान व्यक्ती या मोदींना पाठिंबा देत आहेत? काय म्हणाल तुम्ही? नाही, आता लता दिदींचं जर तुम्ही मला विचारलं तर मी असं म्हणेन की त्याच्यात मला तरी काय आश्चर्य वाटलं नाही. मागे कुठल्या तरी कॉन्टेक्स्टमध्ये त्या म्हणाल्या होत्या की मला राजकारण कळत नाही, परंतु ते काही खरं नाही. तो त्यांचा विनय होता. त्यांना राजकारण खूप कळतं आणि त्यांचा जो हिंदुत्ववादी स्टँड आहे तो आजचा नाहीये हे आपण समजून घ्या. किंबहुना मी असं म्हणेन की तो वडिलोपार्जित आहे. म्हणजे त्यांचे पिताजी दीनानाथ मंगेशकर होते. मंगेशकरांनी स्वतःहून, मी तुम्हाला सांगतो, त्यांची बलवंत संगीत नाट्य मंडळी होती. बलवंतचे चालक कोण मुख्य? एक स्वतः दीनानाथ मंगेशकर हे होते. त्याच्यानंतर कोल्हटकर होते दुसरे त्यांचे महत्वाचे, चिंतामणराव कोल्हटकर, आणि कृष्णराव कोल्हापुरे होते. आणखीनही काही लोक होते. परंतु कोल्हटकर आणि मंगेशकर म्हणजे दीनानाथजी हे स्वतः सावरकरांच्याकडे गेले. सावरकरांना त्यांनी 1000 रुपये इसार दिला की तुम्ही नाटक लिहा आमच्यासाठी. तर सावरकरांनी नाटक कोणतं लिहिलं? संन्यस्त खड्ग नाटक लिहिलं. तर ते नाटक यांनी केलं. आता ते जे नाटक होतं ते त्या काळामध्ये गांधीजींच्या विचारांना पूर्णपणे विरोध करणारं नाटक होतं, हे लक्षात घ्या. आणि गांधीजींचा विचार हा जणू काही बुद्धाचा विचार आहे. बुद्धाने शस्त्रसन्यास सांगितला आणि त्यामुळे देशाचा घात झाला, अशी सावरकरांची विचारसरणी होती आणि ती त्यांनी संन्यस्त खड्गमध्ये आणली. आता सावरकर हे त्यावेळेला काही फार नाटककार म्हणून गाजलेले नव्हते किंवा नाटक म्हणून सुद्धा ते नाटक श्रेष्ठ अशातला मुद्दा नाही. परंतु तरी देखील ह्या 2 दिग्गज कलाकारांनी, एक फार उत्तम गायक होते, दुसरे उत्तम अभिनय करायचे, तर हे त्यांनी ते केलं. आणि ते केल्यामुळे आता तरी देखील सुरुवातीच्या काळात त्याला गर्दी होईना. म्हणजे एवढी चांगली जाहिरात केली. अनंत हरी गद्रे हे त्यावेळेला फार मोठे प्रसिद्ध पत्रकार होते आणि ते उत्तम जाहिरात करायचे. समतानंद गद्रे. तर त्यांनी जाहिरात चांगली केली तरी पण लोक येणार.
हा समतानंद अनंत हरी गद्रे. तर मग आता काय करायचं, तर त्यांनी अशी युक्ती केली की त्यावेळेला दुसरे एक दत्तोपंत सारोळकर नावाचे एक समीक्षक होते, नाटककार पण होते. तर त्यांना काहीतरी 100 रुपये देऊन त्याच्याकडनं त्या नाटकाच्या विरोधी लिहून आणलं. आता विरोधी लिहिल्यानंतर लोक अरे अरे सावरकरांच्या विरुद्ध काय आहे, इतकं नाटक वाईट आहे, अशा भूमिकेतून जायला लागले लोक आणि हळूहळू ते नाटक गाजलं. तर मुद्दा काय येतो की तेव्हापासूनच त्यांचा हिंदुत्ववादी दृष्टिकोन आहे तो यांच्याकडे सुद्धा आला. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जर त्यांनी कोणाकोणाची बाजू घेतली किंवा कोणाची त्यांची जवळीक होती हे जर पाहिलं तर तुम्हाला भालजी दिसतील, कोल्हापूरच्या जयप्रभावाले बाबा त्यांना म्हणतात. त्याच्यानंतर येऊन त्यांचे शिवसेना प्रमुखांचे चांगले संबंध होते आणि आता जे कुणी शिल्लक आहे त्याच्यात मोदींची कमान वर चढ आहे. त्यामुळे हे मोदींना त्यांनी पाठिंबा द्यावा हे अगदीच नॅचरल आहे. म्हणजे त्यांच्या 100व्या वर्षी कदाचित ते आदित्य ठाकरेंना पाठिंबा देतील आणखीन काही वर्षांनी. हे अगदी हे लॉजिकल आहे. म्हणजे मला त्याच्यात आश्चर्य वाटत नाही आणि कुणी आश्चर्य वाटून पण घेऊ नये, हे असंच होणार होतं. आज देशामध्ये विचारवंतांमध्ये सुद्धा एक मोठी फूट पडली असं तुम्हाला दिसतंय का? एका बाजूला अमर्त्य सेन असतील किंवा त्यांच्यासारखे इतर विचारवंत असतील, रामचंद्र गुहा असतील, राजमोहन गांधी असतील, हे नरेंद्र मोदींना उघडपणे विरोध करतायत किंवा नरेंद्र मोदींच्या विचारातल्या त्रुटी आणि रासव संघाची पार्श्वभूमी ही सांगतायत. आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या लता मंगेशकर यांच्यासारख्या नामवंत व्यक्ती या मोदींना पाठिंबा देत आहेत. विचारवंतांमध्ये सुद्धा आणि सेलिब्रिटीज मध्ये सुद्धा एक दरी निर्माण झाली आहे का? नाही, आपण सेलिब्रिटीचा विचार वेगळ्या पातळीवरती करायला पाहिजे आणि विचारवंतांचा विचार वेगळ्या पातळीवरती करायला पाहिजे. सेलिब्रिटीने एखादं आपल्याला सांगितलं ते आपण फारसं गंभीरपणे घेता कामा नये. त्यांना बाकीच्या गोष्टीमधलं खूप कळत असेल ना, परंतु राजकारणातलं कळतं याच्यावरती मी तरी विश्वास ठेवणार नाही. त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलं. आता काही लोक त्यांच्या सेलिब्रिटी असण्याचा गैरवापर करून प्रचार करतील सुद्धा, हा भाग वेगळा. पण सामान्य माणसांनी सेलिब्रिटी म्हणून त्यांना जे स्थान द्यायचं, म्हणजे लताबाई ज्या थोर गायक आहेत त्या आहेतच ना, तर त्याचा अर्थ त्यांना राजकारण कळतं असं समजायचं काहीच कारण नाही. म्हणजे त्यांच्या म्हणण्याच्या त्यासाठी मान्यता द्यायचं काही कारण नाही की ते सेलिब्रिटी आहेत. तीच गोष्ट विचारवंतांची आहे. विचारवंतांचं कसं होतं, ते त्यांच्या पद्धतीने अभ्यास करतात, आपली मतं मांडतात, पण ती सुद्धा अमुक एकाचं मत आहे म्हणून आपण मान्य करता कामा नये प्रत्येकाने. आणि मला असं वाटतं की लोकशाही आपली यशस्वी कधी होईल की प्रत्येक नागरिकाने राजकारण हे किमान त्याला कळलं पाहिजे. तो फक्त मतदार नाहीये, लक्षात घ्या. तो एक जबाबदार घटक आहे लोकशाहीचा. त्यानं सुज्ञ झाल्याशिवाय आपली लोकशाही चालणार नाही. म्हणून त्यानं सुद्धा किमान पातळीवरती आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी माध्यमांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. तुमच्यासारखी इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील, वर्तमानपत्रवाले असतील, तेव्हा या सगळ्या लोकांनी योग्य वेळेला योग्य लोकांची मतं जर पुढे मांडली तर मला असं वाटतं की सामान्य मतदारांचं सुद्धा शिक्षण होईल ना, आणि ते आपण करायला पाहिजे. तर आपली लोकशाही तरेल. नाहीतर कुणाच्या तरी सेलिब्रिटीच्या मागे आपण लोक पळत आहोत किंवा विचारवंताचं एखाद्याचं केवळ नाव झालं, तो विचारवंत हा ब्रँड होऊ नये असं मला वाटतं. सर अगदी बरोबर आहे. म्हणूनच आज आपण तुम्हाला बोलवलेलं आहे, कारण तुम्ही या क्षेत्रातले अधिकारी आहात. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सर. यू आर अनंतमूर्ती जे कन्नडातले सगळ्यात मोठे साहित्यिक आहेत, एका अर्थाने देश पातळीवरचे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक मान्यवर साहित्यिक आहेत, ते अलीकडेच असं म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मला देश सोडून जायला आवडेल, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तुम्हाला आठवत असेल 2002 साली विजय तेंडुलकरांनी सुद्धा असा संताप व्यक्त केला होता. नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती अशा प्रकारे जे मान्यवर विचारवंत आहेत, लेखक आहेत, त्यांच्या मनामध्ये क्रोध किंवा संताप किंवा चीड का व्यक्त करते? मी असं म्हणेन की त्यांचा क्रोध किंवा त्यांचा संताप ही त्यांची व्यक्तिगत प्रतिक्रिया आहे. पण जेव्हा त्यांना ही गोष्ट समाजाला सांगायची आहे तोपर्यंत त्यांनी ती वैयक्तिक प्रतिक्रिया म्हणून करू नये. म्हणजे नाहीतर तो परत ब्रँड होईल एक. तसं करू नये. त्यांनी आपलं जे काही म्हणणं आहे ते विचारांच्या पातळीवरती मांडावं. म्हणजे जेव्हा मोदी एखाद्या सभेमध्ये मांडतात एखादी गोष्ट, तेव्हा तुम्हाला त्याचा प्रतिवादच करायला पाहिजे. संताप व्यक्त करून कसं चालेल? तेव्हा ती त्यांची तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून तिथं दुर्लक्ष करायचं आणि त्यांना विचारायचं तुम्ही हे का म्हणून म्हणता. मग ते काहीतरी सांगतील ना, ते जे काही सांगतील त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे आपण ठरवायचं.
तेव्हा या प्रतिक्रियेला एक तात्कालिकच महत्व आहे मला असं वाटतं, ते आपण जास्त महत्व त्याला देऊ नये. आणि त्यांच्यावरची जबाबदारी आता जास्त आली. ज्यानं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, संताप व्यक्त केला, त्यानं आणखी पुढे येऊन त्याचं विश्लेषण करून ते नीट मांडलं पाहिजे, तर त्याचंही महत्व राहील ना. नाहीतर लोक त्याला मानणार नाहीत विचारवंत. सर तुम्ही नेमकं सांगितलंय, पण मला हे तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतिहासाचे विश्लेषक आहात, त्याप्रमाणे राजकीय विश्लेषक आहात. सध्या नरेंद्र मोदी नावाचं नेतृत्व आपल्या पुढे आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राहुल गांधी आहे आणि देशातली एकूण राजकीय परिस्थिती आहे. तिसरी आघाडी नसली तरी तिसरी शक्ती असलेले पक्ष आहेत. तुम्ही आगामी लोकसभा निवडणुकांकडे एक इतिहासकार म्हणूनही आणि एक राजकीय विश्लेषक म्हणूनही कसं पाहतायत? या निवडणुका ऐतिहासिक आहेत असं तुम्हाला वाटतं का? 101% ह्या ज्या निवडणुका पुढच्या आपल्याकडे होणार आहेत त्या ऐतिहासिक म्हणजे निर्णायक ठरणार आहेत. कारण एक लक्षात घ्या की आता पूर्वीपर्यंत कसं होतं, काही दिवसांपूर्वीपर्यंत, की देशामध्ये 3 शक्ती होत्या. एक डावी शक्ती होती, एक उजवी शक्ती होती आणि एक मध्यम मार्गे चालणारे भारतासारख्या अलिप्ततावादी राष्ट्राचे काही लोक होते. आता काय झालेलं आहे की पोलरायझेशन झालेलं आहे. म्हणजे आर्थिक स्तरावर सुद्धा पोलरायझेशन आहे आणि इतकंच नव्हे तर सांस्कृतिक स्तरावर सुद्धा पोलरायझेशन होऊन राहिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की कुठल्या तरी कम्युनिटीला लक्ष करायचं आणि बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या विरोधामध्ये उभं करायचं, अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयोग चाललेला आहे. त्या अशा वेळेला आता आपण जे करणार आहोत त्याचे फार दूरगामी परिणाम होतील आणि ते फक्त आपल्या देशावरती होतील अशातला भाग नाही, ते एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणावरती होतील आणि त्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे परिणाम परत आपल्यावरती होतील. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अर्थात त्यासाठी तिसरी आघाडी, फक्त नाव तिसरी आघाडी दिली याचा अर्थ ते या दोघांपेक्षा इक्वी डिस्टन्स असतील असं होत नाही. त्यांनाही नेमकं काय म्हणायचंय, त्यांचं तिसरे पण नेमकं कशामध्ये आहे ही तपासलं पाहिजे ना, असं मला वाटतं. सर पण तुम्ही प्रश्नाचं उत्तर थेट नाही दिलं. तुम्ही एक मतदारही आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे, मग नागरिकांपुढे पर्याय कोणता उपलब्ध आहे? नाही, नागरिकांच्या पुढे मी तुम्हाला सांगतो, आता अजून तिसरी आघाडी आलेलीच नाही. त्यामुळे आता म्हणजे ती पाण्यातली म्हैस आहे, तिची किंमत आज आपण करू शकत नाही. आज सरळ तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. त्याच्यातला एक पर्याय आहे तो कुठल्याही क्षणी आपलं मूळ रूप प्रगट करू शकतो, म्हणजे फॅसिझम. तर ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आता काय माहिती का, की भले आपल्याला सुद्धा पुष्कळ वेळेला असं वाटतं की काँग्रेस पक्ष जो आहे तो आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, पण जोपर्यंत काँग्रेसला योग्य तो पर्याय, आणि योग्य तो पर्याय म्हणजे सेमी फॅसिस्ट शक्ती होऊ शकत नाही आणि आज मितीला तरी तिसरी शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मितीला, म्हणजे मी काही काँग्रेसचा प्रचारक नाही, कुठल्याही पक्षाची माझी बांधिलकी नाही, परंतु मी असं म्हणेन की जर समजा काँग्रेस सारखा पक्ष मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर त्याच्यावरती दबाव आणून त्याला बदलवणं हे मतदारांच्या हातामध्ये आहे. म्हणजे तो बिघडला म्हणून त्याला सोडायचं आणि ज्यांची काहीच खात्री नाही किंवा ज्यांचा पहिल्यापासूनच संशय आहे अशा प्रकारचं जुगाड खेळायचं, हे मी मतदार म्हणून मान्य नाही करणार. सर याचा अर्थ असा होतो की तुम्ही या फॅसिस्ट शक्तींपेक्षा काँग्रेसला आपण संधी द्यावी किंवा काँग्रेसला सुधारावं असं म्हणताय, पण काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, फॅसिस्ट शक्तींवर धर्मांधतेचा आरोप असतो. भ्रष्टाचार अधिक गंभीर की धर्मांधता अधिक गंभीर? नाही, दोन्ही गोष्टी गंभीरच आहेत, एक लक्षात घ्या. परंतु कसं आहे की भ्रष्टाचाराला तर अण्णा हजारेंची एक चळवळ आहे. उदाहरणार्थ भ्रष्टाचाराचे विरोधी आम आदमी पार्टी स्थापन झाली, भ्रष्टाचाराचे विरोधी. भ्रष्टाचाराला आपण भ्रष्टाचाराचा मुकाबला करू शकतो, त्याच्या आपल्याकडे ॲव्हेन्यूज आहेत, घटनात्मक आहेत, घटनाबाह्य आहेत, घटना दुरुस्ती करून आपण इंट्रोड्यूस करू शकतो. तसं फॅसिझमला लढण्याचे ॲव्हेन्यू आपल्याकडे असू शकत नाही. एकदा फॅसिझमच्या हातामध्ये आपण आपलं राष्ट्र दिलं की पुढे काय करणार तुम्ही? भ्रष्टाचार हा शेवटच्या क्षणापर्यंत सुधारण्याची शक्यता असू शकते, हे लक्षात घ्या. तशी शक्यता फॅसिझमच्या बाबतीत मला माहित नाही, म्हणजे फार अवघड आहे. अगदी तुम्ही फार मोलाचं सांगितलंय सर, धन्यवाद. आपला वेळ संपलेला आहे. आपण बघितलं, हे होते सुप्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ डॉक्टर सदानंद मोरे. त्यांनी अगदी वल्लभभाई पटेलांपासून सुरुवात केली आणि आजच्या राजकीय परिस्थितीबाबत विश्लेषण केलेलं आहे. भ्रष्टाचाराशी संघर्ष केला जाऊ शकतो, फॅसिझमशी कसं लढणार हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी अधिक काही बोलू इच्छित नाही. फक्त इतकीच आठवण तुम्हाला देऊ इच्छितो की हिटलरच्या फॅसिझमने गॅस चेंबरमध्ये कोंडून जूनचं हत्याकांड केलं. हा इतिहास विसरू नका. भ्रष्टाचाराला माफ करता येत नाही, पण फॅसिझमला त्याही पेक्षा माफ करता येत नाही. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.